आज आपण हलवाई स्टाईल तोंडात टाकताच विरघळणारा एकदम मस्त चवीचा गाजरचा हलवा घरामध्ये कसा तयार करायचा त्याची रेसिपी बघणार आहोत। असा हलवा तुम्ही एकदा नक्की करून बघा, घरातल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडणार आहे। अगदी तोंडात टाकताच विरघळणारा आणि एक 2 ते 3 दिवस टिकणारा मस्त चवीचा हलवा आज आपण बघणार आहोत। तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सध्या हिवाळ्याचे दिवस किंवा मस्त गुलाबी थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये मस्त लाल भडक छान चवीचे आणि अगदी चांगल्या क्वालिटीचे गाजर आपल्याला बघायला मिळतात। मग अशा दिवसांमध्ये गाजरचा हलवा ते 1-2 वेळा झालाच पाहिजे। आज आपण बरोबर 1 किलो प्रमाणात हे लाल भडक गाजर घेतलेले आहे, जे सीझनमध्ये अगदी आपल्याला सहज उपलब्ध होतात। सगळ्यात पहिल्यांदा बाजारातून आणल्यानंतर नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचे आणि सिंपली सालनीने आपण अगदी अलगद याची सालं काढून घेणार आहोत। आता साल काढताना खूप जास्त जोर लावायचं नाही, अगदी पातळ पापुद्रा आपल्याला याचा काढून घ्यायचा आहे। दोन्हीकडच्या साइड्स काढून घेतलेल्या आहे। आता जर तुम्हाला असं वाटत असेल याला माती वगैरे आहे तर आणखीन एका पाण्याने तुम्ही धुवून घेऊ शकता। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, अगदीच कोवळे गाजर आपल्याला हलवा बनवण्यासाठी घ्यायचं नाही, थोडेसे निभार किंवा थोडे जाड आपल्याला घ्यायचं आहे। थोडेसे निभार घेतल्यामुळे किसल्यानंतर याचा गर अगदी व्यवस्थित निघतो आणि हलवाही मस्त तयार होतो। घरातल्या जाड किसणीने सिंपली गाजर आपल्याला किसून घ्यायचं आहे। तुमच्याकडे बारीक असेल तर ती सुद्धा चालू शकेल। भाजी चिरण्याचा चॉपर असेल तर त्यामध्ये तुकडे करून तुम्ही ते सुद्धा तसं किसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। असं किसून गाजरचा हलवा केला की मस्त दाणेदार मोकळा सुटसुटीत छान चवीचा तयार होतो। 1 किलो संपूर्ण गाजर आपण इथे किसून घेतलेला आहे। दुसरीकडे गॅसवर एखादा टोप किंवा कढई आपल्याला गरम करायला ठेवायची आहे। थोडंसं मोठं भांडं असलं तर आपल्याला परतायला अगदी व्यवस्थित होतं। तर इथे सगळ्यात पहिल्यांदा टोप गरम करून घेतलेला आहे। 1 किलो गाजरसाठी बरोबर 4 ते 5 चमचा आपल्याला इथे साजूक तूप लागणार आहे। कपाने मोजाल तर साधारणतः पाऊण कप आणि ग्रामने मोजाल तर साधारणतः 150 ग्राम असं आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे। 1 किलो गाजरसाठी बरोबर 5 चमचे आपण इथे साजूक तूप घेतलेलं आहे। तूप हलकसं गरम झालं की यामध्ये काजू, बदाम, पिस्ते असे आपण इथे कापं करून घेतलेले आहे। सुका मेवा ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। फक्त काजू, फक्त बदाम किंवा आवडीप्रमाणे तुम्ही ते सुका मेवा घेऊ शकता। सुका मेवा तळत असताना साजूक तुपात एकसारखं परतून घ्यायचे। पटकन रंग काळा होतो किंवा बदलतो, म्हणून फक्त 1 मिनिटभर आपण याला छान लालसर रंगावर तळून घेतलेला आहे आणि सेम प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता भांड्यामधल्या साजूक तुपात आपल्याला किसून घेतलेला गाजर घालायचा आहे। 1 किलो संपूर्ण गाजर आपण यामध्ये घातलेला आहे। आता मोठ्या आचेवर साधारणतः 5 मिनिटं आपण याला मस्त एकसारखं परतून घेणार आहोत। तुपामध्ये असं मस्त गाजर परतून घेतलं की एक तर हलव्याला चव छान येते, साजूक तुपाचा एकसारखा फ्लेवर येतो आणि कच्चेपणा यातला कमी होतो। म्हणून उलथानाने अगदी तळापासून ढवळत मोठ्या आचेवर 5 मिनिटं आपण याला मस्त रंग बदलेपर्यंत परतून घेतलेला आहे। बघू शकता सुरुवातीला थोडासा गडद किंवा डार्क होता, आता थोड्याशा आबोली रंगावर आपल्याला हे गाजर मस्त परतून तयार झालेलं आहे। म्हणजे अर्धवट यातला कच्चेपणा निघून गेलेला आहे असं समजावं। सुरुवातीला तुपावर गाजर छान परतून घेतला की एकतर रंग हलकासा बदलतो, छान सुगंध यायला सुरुवात होतं आणि एकसारखा थोडीशी शायनिंग आपल्या गाजराला येते। इथे आपल्याला गोडासाठी साखर घालायची आहे, तर मेजरिंग कपने पाऊण कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 300 ते 350 ग्राम आपण इथे साखर घेतलेली आहे। माझ्याप्रमाणे मीडियम गोड तुम्हाला खायला आवडत असेल तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। थोडं जास्त गोड आवडत असेल तर 1 कप घेऊ शकता, कमी आवडत असेल तर अर्धा कप घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। सेम कपने बरोबर 1 कप गरम आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे आणि घेताना थोडीशी साय घेतली तरी सुद्धा चालू शकेल। गरम दूध घेतलं की काय होतं माहिती का, एक तर गाजर हा शिजवलेला आपण थोडासा गरम आहे, दूध गरम घेतलं की त्याचं टेम्परेचर लेवलला राहतं, म्हणजे एकसारखा वेळेला शिजायला मिळतं। आता पुन्हा आपण एकसारखं मोठ्या आचेवर 5 मिनिटं मस्त याला शिजून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिटांनंतर बघू शकता साखर संपूर्ण यामध्ये विरघळलेली आहे आणि याला छान असं पाणी सुटतं, म्हणजे वेगळं अजिबात पाणी घालायची गरज लागत नाही। असं छान पाणी सुटायला लागलं की काय करायचंय, झाकण लावायचंय आणि मध्यम आचेवर बरोबर 10 मिनिटं आपण याला वाफवून घेणार आहोत। 10 मिनिटांनंतर एकदा झाकण उघडून बघणार आहोत। सगळ्या घरात मस्त गाजर हलव्याचा छान सुगंध पसरलेला आहे आणि थोडासा कोरडा झालेला आहे, रंग हलकासा बदललेला आहे। झाकण लावून मध्यम आचेवर वाफवून शिजून घेतल्यामुळे संपूर्ण 100% कच्चेपणा यातला कमी झालेला आहे। थोडासा खाऊन बघितला की अगदी मस्त तोंडात विरघळतो, याचा अर्थ तुमचा हलवा तयार झालेला आहे। आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे।
आणि या साईडला एक 5-6 हिरव्या वेलच्या खलबत्त्यावर आपण ताज्या कुटून घेतलेल्या आहे. हिरवी वेलची शक्यतो ताजीच कुटलेली घालावी, म्हणजे चवीला अगदी छान लागते. तळलेला सुकामेवा सुद्धा घातलेला आहे. 1 किलो गाजर असेल तर बरोबर 150 ग्राम आपण इथे खवा घेतलेला आहे. खवा आपण इथे चुरून घालू शकतो किंवा किसून घातला तरी सुद्धा चालू शकेल. एखाद्या खात्रीच्या डेअरीतून किंवा कोणत्याही कंपनीचा तुम्ही हा खवा वापरला तरी सुद्धा चालू शकेल. खवा घातल्यामुळे तुमचा हलवा अगदी पारंपरिक चवीचा आणि छान तयार होतो. याला एकसारखा मस्त दाटसरपणा आणि मस्त टेक्स्चर सुद्धा येतं. जर खवा तुमच्याकडे नसेल तर अर्धा कप मिल्क पावडर किंवा दुधाची पावडर तुम्ही इथे वापरू शकता. लक्षात असू द्या, गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला खवा घालायचा आहे आणि एकसारखा अगदी नाजूक हाताने आपण एकसारखा फिरवून घेतलेला आहे, म्हणजे तुमचा खवा यामध्ये विरघळत नाही. छान दाणेदार आणि मस्त सुटसुटीत हलवा तुमचा खाण्यासाठी तयार मिळतो. एकदम गरमागरम हलवा आहे तरी सुद्धा बघू शकता अगदी मोकळा मोकळा दिसत असेल. थंड झाल्यानंतर आणखीन मस्त दाणेदार हा तयार होतो. तर बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे. 1 किलो गाजरापासून साधारणतः 1.25 किलो गाजर हलवा आपला तयार होतो. तर या पद्धतीने नक्की करून बघा आणि कसा झालाय कमेंट करून नक्की सांगा. आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे सगळे मसाल्यांना तुम्ही अगदी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देताय, तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून खूप 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 धन्यवाद. ज्यांना कोणाला आपले 100% शुद्ध ऑर्गेनिक डंकावर कुटलेले मसाले जर घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही हे सगळे मसाले ऑर्डर करू शकता. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.